मित्रांनो नमस्कार. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर काही मतदारसंघातून पराभूत आमदारांनी असे दावे केले होते की आमच्या मतदारसंघात आम्हाला ओवाळलेला नारळ सापडला, काही ठिकाणी काळ्या भुलट्या सापडल्या, आमच्या इकडे काही जादूटोणा करण्यात आला आणि त्यावेळी अनेकांनी तिथे दुर्लक्ष केलं. शेवटी महाराष्ट्रात आस्तिक आणि नास्तिक असे दोन प्रकार आहेत. काही लोक आध्यात्मिक मार्गावर चालतात, काहींची श्रद्धा असते. आध्यात्मिक असणं, श्रद्धा असणं हे योग्य आहे, कारण प्रत्येकाचे आपापले विचार असते, काहींना त्याचा अनुभव आलेला असतो. त्यामुळे आध्यात्मिक मार्गाकडे गेलो शांती मिळते, मन प्रसन्न होतं असं वाटणारे काही लोक आहेत. काही लोक स्वतःच्या मेहनतीवर आणि कर्मावर विश्वास ठेवणारे आहेत. मात्र आध्यात्मिकच्या नावाखाली जर कोणी भोंदूगिरी करत असेल तर त्याला तिथल्या तिथे ठेचणं गरजेचं आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असे अनेक भोंदू बाबा आहेत की जे आध्यात्मिक नावाखाली किंवा आपल्याला ज्योतिष कळतं, आपल्याला पुढचं सर्व काही कळतं, देव आपल्याशी बोलतो असं सांगतो आणि मग लोकांना लुटायचं काम करतो. हे सांगण्यामागचा हेतू एवढाच आहे की एक मोठा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि या प्रकारामध्ये केवळ एक व्यक्ती नव्हे तर राजकारणातील अनेक प्रतिष्ठित लोक किंवा प्रतिष्ठित महिला किंवा सरकारी खात्यातील प्रतिष्ठित लोक याच्यामध्ये अडकलेले. आता याची नावं कधीच बाहेर येणार नाही, कारण एकाच आलं की मग ते धागेदोरे लांबपर्यंत जातात. याची कल्पना महायुती सरकारला आहे. त्यामुळे आता फक्त अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात यापर्यंतच हे प्रकरण थांबणार आणि फक्त तिथे चौकशी आणि चौकशी होणार. नाशिक मधलं हे प्रकरण आहे. कॅप्टन अशोक खरात नौदलातील कॅप्टन, त्याला 13 भाषा येतात, 45 देशामध्ये तो फिरून आलाय. नौदलातून बाहेर आल्यानंतर या व्यक्तीने काय केलं तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, अंकशास्त्राचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे रांग लागली. असं म्हणतात की एखादी मोठी सेलिब्रिटी जर एखाद्या आध्यात्मिक माणसाकडे किंवा भोंदू बाबाकडे गेली तर मग तिथे प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर होतो. तुम्हाला जर 1990चा काळ आठवत असेल तर सहारा टीव्हीने स्वतःच त्यावेळी आपलं वलय वाढवण्यासाठी लालबागचा राजा जो आहे त्याच्या चरणी कोणाला लीन केलं तर बिग बी अमिताभ बच्चन तिथे चरणी गेले आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या चरणी तर लोकांची लाईन लागलीच, पण सहारा समय हे देखील त्यावेळी फार प्रसिद्ध झालं. आता या कॅप्टन अशोक खरात यांचं एक प्रकरण बाहेर आलं आणि ते प्रकरण आल्यानंतर अनेक लोक आता दोषाच्या रांगेमध्ये उभे आहेत. सर्वात पहिली नाव कोणाचं आलं तर चाकणकर मॅडमचं आलं. रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा. त्यांची महिला आयोगाची कारकीर्द जर बघितली तर अनेक महिलांना जर तुम्ही विचारलं तर त्या महिला सांगतात आम्हाला पाहिजे तसा न्याय मिळाला नाही किंवा आम्हाला त्वरित मिळाला नाही. जसं सुप्रीम कोर्टात चालतं तसं महिला आयोगामध्ये देखील अनेक वेळा तारीख पे तारीखचा खेळ चालला. त्यामुळे त्या थोड्याशा वादग्रस्त तेव्याच होत्या. पण आता असं बाहेर आलंय की त्यांचे काही फोटो आले की ते खरात यांचे पाय धुताना, त्यांना केक भरवताना, त्यांना ऊन लागू नये म्हणून छत्री पकडताना विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं. त्यानंतर इतर फोटो देखील बाहेर आले. त्याच्यामध्ये आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर शिंदे यांचे फोटो देखील आले. एकनाथ शिंदे यांचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर ते प्रचंड आध्यात्मिक आहे म्हणा किंवा ते असे पूजा करणं किंवा मोठमोठ्या पूजेला मध्यरात्री जाणं अशा अनेक गोष्टी ते करत असतात. त्यामुळे ते देखील सहजच चर्चेत आले की त्यांचा आणि खरात यांचा संबंध होता, खरातांवर त्यांचा विश्वास होता, खरातांकडून त्यांनी अनेक कामं काढून घेतली किंवा खरातांनी त्यांच्याकडून अनेक कामं करून घेतली. त्यानंतर सुनील तटकरे आले, जयंत पाटील आले, लंकेसारखे खासदार आले, विखे पाटील आले, दीपक केसरकर आले. अनेक नावं आहेत. काही नावं ही गुलदस्त्यात आहेत, काही नावं ही बाहेर आहेत. पण त्याच्याशी लोकांना घेणं देणं नाही, कारण शेवटी तो भोंदूगिरीचा भाग आहे म्हणा किंवा श्रद्धेचा भाग आहे. पण खऱ्या अर्थाने जी चर्चा सुरू झाली ती त्या क्लिपची, म्हणजे एक पेनड्राईव्ह सापडला आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये जवळपास 54 व्हिडिओ असे आहेत की जे अश्लीलतेचे आहेत. आता अश्लीलता कशी तर खरात यांनी जे सरकारी अधिकारी होते किंवा जे मोठे नेते होते त्यांच्याकडनं आपली कामं काढून घेतली. आता कशी काढून घेतली तर नौदलामधून बाहेर आलेला किंवा ज्योतिष सांगणारा एक व्यक्ती 400 ते 500 कोटीचा मालक कसा होऊ शकतो तर तो तसाच होऊ शकतो की कामं त्याच्याकडे आली आणि त्यांनी या नेत्यांमार्फत ती कामं मार्गी लावली. त्यामुळे एवढा पैसा त्यांनी उभा केला. पण ज्या मध्यमवर्गीय महिला होत्या, ज्या महिला आपली दुःख घेऊन आपल्या गरजा घेऊन खरातकडे जायचा, त्यांच्याबरोबर त्यांनी अश्लील वर्तन केलं.
असे आरोप नाही तर त्याच्या क्लिप आहेत. क्लिप फक्त 54 जरी असल्या तरी असं सांगतात की 100 पेक्षा अधिक महिला त्यांच्या वासनेला बळी पडल्या आहेत. केवळ बळी पडल्या नाही तर त्याची एक पद्धत वेगळी होती. कार्यालयामध्ये बोलवायचं, त्याच्यानंतर त्याला पाणी प्यायला द्यायचं. असं म्हणतात की ते त्याचं मूत्र असायचं आणि त्याच्यामध्ये वायग्राची जी गोळी होती ती पिसून, म्हणजे ती एक गोळी बाहेरून यायची त्यांच्यासाठी आणि ती पिसून त्याचं जे पाणी तयार व्हायचं ते पाणी त्या महिलांना पाजलं जायचं. काही महिला श्रद्धेच्या भावनी त्यांच्या आहारी जायच्या, काहींवर तो जबरदस्ती करायचा, काहींना तो असं सांगायचा की तुम्ही जर मला पाहिजे ते दिलं नाही, मी कृष्ण आहे गेल्या जन्माचे, तुम्ही राधा आहेत, तरी देखील कोणी ऐकलं नाही तर मग सांगायचं तुमचा नवरा लवकर मरेल, मग मी काहीतरी विद्या करीन, मग मी काहीतरी असं क्रूरकर्म करीन की तुम्हाला त्रास होईल. आणि मग घाबरून त्या महिला त्यांच्या आहारी जायच्या. शेवटी 35 वर्षाची एक महिला पुढे आली, तिने तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर कॅप्टन खरातना अटक झाली. आता प्रश्न असा येतो की असे किती बंधुभाव आहेत. तुम्ही विचार करा की जे असं म्हणतात तिकडची लोक की जे पाणी तो तयार करायचा त्याच्यामध्ये मलमूत्र असायचं म्हणा किंवा तो वायग्रा असायचं, ते काही नेते आणि काही सरकारी अधिकारी मागवायच्या त्या बाटल्याने घेऊन जायच्या. म्हणजे तुम्ही विचार करा की याचे धागेदोरे कितपर्यंत जाऊ शकतात. शेवटी प्रश्न महाराष्ट्राला हाच पडलाय की हा एकच बंधुबाबा आहे का? तर तसं नाही. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक बंधुबाबा आहेत. मला असं वाटतं श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. तुमची श्रद्धा आहे ठीक आहे, तुम्ही एखाद्या देवाला मानता, संताला मानता तर माना, हरकत नाही, कारण तुम्हाला त्यातला अनुभव आलेला असतो. पण कोणताही अनुभव नाही आणि केवळ तुम्ही जर एखाद्या अंधश्रद्धेच्या आहारी जात असाल तर मग खराच सारखे बंधुबाबा तुमचा वापर करून घेतात. आज 53 व्हिडिओ, 58 व्हिडिओ, 100 पेक्षा अधिक महिला, पण मला वाटतं महिला पुढे येणार नाही. कारण शेवटी घरच्यांना काय तोंड दाखवणार, समाजाला काय तोंड दाखवणार, या महाराष्ट्राला काय तोंड दाखवणार, या भीतीने महिला पुढे येणार नाही. पण मला असं वाटतं की ज्यांनी या बंधुबाबाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला, स्वतःच्या राजकारणासाठी केला किंवा दुसऱ्यांना कसं डुबवता येईल, दुसऱ्यांचं कसं वाईट करता येईल, दुसऱ्या नेत्याला कसं झोपवता येईल, हे पाहण्यासाठी जर या बंधुबाबाचा वापर काही नेत्यांनी, राजकारण्यांनी केला असेल तर ते बिंग फुटणं गरजेचं आहे. मला एवढंच वाटतं आणि एवढंच सांगावंसं वाटतं फडणवीसांना की ठीक आहे, फडणवीसांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये, पण फडणवीस खरंच तपास करणार का? आणि करणार तर ज्या आता सातपुते नावाच्या DCP आहेत त्या इमानदारीने त्याचा तपास करणार का? कारण इमानदारीने जेव्हा तपास होईल तेव्हा अनेक धागेदोरे उलगडे जातील. फक्त एक रुपाली चाकणकर याच नाही आहेत, एक प्यादे आहेत, पण महत्वाचे जे आतमध्ये जे बुद्धिपटावर खेळणारे आहेत ते बाहेर राहता कामा नये. कोणी असू दे, मोठा नेता असू दे, छोटा नेता असू दे, राजकारणी असू दे, उद्योगपती असू दे, ज्यांनी इथे आसरा घेतला, ज्यांनी तो फायदा उचलला किंवा आपल्या जबानीमध्ये जर खरात कोणाची नावं घेत असतील तर ती नावं बाहेर येणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राला हेच हवं आहे की नेमकं काय घडलंय, कॅप्टन खरात हा खरंच अश्लीलतेचा सौदागर होता का, कॅप्टन खरात हा एप्स्टीन फाईलची दुसरी आवृत्ती आहे का, आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहे हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. तुर्ते एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.